साहेब आंबेडकर यांच्या विचारांना, यांच्या कार्याला प्रथम असं अभिवादन करतो। आज आपण आपले अध्यक्ष आयुष्यमान राजेशजी मंथने यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि सुंदर असं वातावरण प्रवीण धर्माधिकारी सर यांनी या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे असं मी म्हणेल आणि आपण सर्वजण अति उत्साहामध्ये आहोत। राजेश बद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या आयुष्यामध्ये 2 टर्निंग पॉइंट आलेले आहेत आणि ते टर्निंग पॉइंट मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की राजेश मंथने यांचा या राजगृह बुद्धविहारामध्ये प्रवेश हा त्यांच्या आयुष्यामधला फार मोठा टर्निंग पॉइंट आहे। टर्निंग पॉइंट प्रत्येकाच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये येत असतात, पण हा फार मोठा टर्निंग पॉइंट राजेश मंथने यांच्या आयुष्यामध्ये आला की त्यांना राजगृह बुद्धविहारामध्ये या ठिकाणी त्यांनी स्वतःहून प्रवेश करून घेतला आणि त्याच्यानंतर त्यांची जी आयुष्यामध्ये ऊर्जित अवस्था, समाजामध्ये मान, जनतेमध्ये मान, आपल्या धम्म बांधवांच्या घराघरामध्ये त्यांचं नाव हे केवळ आणि केवळ राजगृह बुद्धविहाराच्यामुळं आज राजेशजी मंथने लोकप्रिय झालेले आहेत असं मी या ठिकाणी म्हणेल। आणि त्यांचं मेहनत आहे त्याच्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी मयत असू द्या जाणारच, कुठल्या कार्यक्रम असू द्या घरचा जाणारच, छोटा असू द्या जाणारच, मोठा असू द्या जाणारच, दुःखाचा असू द्या जाणारच, आनंदाचा असू द्या जाणारच। तर अशी एकच व्यक्ती दौंड शहरामध्ये आज आपल्या समाजामध्ये आहे की ती प्रत्येक ठिकाणी जाऊन अटेंड करून त्यांना मार्गदर्शन करून तो कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये राजेशजी मंथने आज अग्रेसर असतात असं मी म्हणेल। हा त्यांचा टर्निंग पॉइंट आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा आलेला आहे। दुसरा एक टर्निंग पॉइंट त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे की शिल्पाचा त्यांच्या आयुष्यामध्ये प्रवेश हा फार मोठा टर्निंग पॉइंट त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि या टर्निंग पॉइंटमुळं त्यांना जे बॅकबोन, त्यांना काही जरी झालं तरी अडचणीमध्ये त्यांना साथ देणारी त्यांना अर्धांगिनी लाभलेली आहे। काही जरी बाकीचे विचार असले, बाहेरचे विचार असले, शहरामधले विचार असले, गावामधले विचार असले, तर शेवटी आपण कोणाला तरी ते विचार शेअर करत असतो आणि राजेशजी मंथने त्यांच्या अर्धांगिनीला म्हणजे शिल्पाला ते विचार शेअर करत असतात आणि शिल्पाचा मोलाचा सल्ला नेहमी राजेशच्या पाठीशी उभा असतो। म्हणून मी म्हणेल की या ठिकाणी की सेकंड टर्निंग पॉइंट राजेशजी मंथने यांच्या आयुष्यामध्ये की शिल्पाचा त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे। तर असे टर्निंग पॉइंट सर्वांच्या आयुष्यामध्ये येत राहो, त्यांचं कार्य वाढत राहो, समाजामध्ये मान मिळत राहो। त्यांची ऊर्जा आहे, ऊर्जा असते प्रत्येकाच्या जवळ आणि अगदी काठोकाठ भरलेली ऊर्जा राजेशजी मंथने यांच्या मध्ये आहे। मग विहारामध्ये साधं खिळा ठोकायचं काम असू द्या किंवा एखादं तोरण बांधायचं काम असू द्या किंवा एखादं प्लास्टर करायचं काम असू द्या किंवा एखादा वट्टा नीट करायचं काम असू द्या किंवा एखादा बल्ब लावायचं काम असू द्या, एखादी झालर बांधायचं काम असू द्या की एखादी चटई टाकायचं काम असू द्या किंवा एखादा फुलाचं मेणबत्ती लावायचं स्टँड कुठं ठेवायचंय हेच विचार त्यांच्यामध्ये असू द्या। ह्या प्रत्येक विचाराला, प्रत्येक कार्याला राजेशजी यांचा टच असतो, स्पर्श असतो आणि त्याशिवाय ते स्वतः सॅटिस्फॅक्ट झाल्याशिवाय ते काम पूर्ण होत नाही असं मी या ठिकाणी म्हणेल। आम्ही मग किती जरी इकडची खुर्ची तिकडं ठेवली आणि तिकडचा फोटो इकडं ठेवला आणि इकडचं पातेलं तिकडं ठेवलं तरी राजेश समाधानी होत नाही। नाही साहेब, ही वस्तू आपल्याला इथंच ठेवायची। अनुभव आहे आम्हाला, जेम्स ठाणेदार उभं राहिलेले, थांबलेले, चंदू जरा बाहेर गेलेलं आहे, तर आम्हाला नेहमीचा अनुभव आहे की अरे इथं ठेवलं होतं इकडं कोणी ठेवलं, तर जेम्स म्हणतो नाही नाही ते ठेवलं अध्यक्षाने, तिथंच बरं आहे आपलं। हे असं जे आम्हाला अनुभव आलाय, सेल्फ सॅटिस्फॅक्शन, सेल्फ सॅटिस्फॅक्शन जे आहे ते त्यांच्यामध्ये गुणामध्ये फार उत्तम असा गुण त्यांच्यामध्ये आपल्याला लाभलेला आहे। आणि मी पुढे जाऊन म्हणेल की या दौंड शहराला, दौंड तालुक्याला, पुणे जिल्ह्याला धम्म बांधव म्हणून एक रत्न लाभलेला आहे असं मी या ठिकाणी म्हणेन।
आणि त्यांचं कार्य पुढं चाललेलं आहे, राजगृह पुढं चाललेलं आहे, आपण अनुभवतोय. हे छोटी छोटी मुलं आज माईकवर थांबून शुभेच्छा देत आहेत. केवळ आणि केवळ राजेशजी मंथने यांच्या शिकवणीमुळं आज ही मुलं आज बोलतायत. आपल्या हातामध्ये माईक आहे, प्रत्येक मुलं मुली भाषण करतायत, धम्माचं काम करतायत, बाबासाहेबांचं कार्य सर्वांच्या पुढे ठेवतायत. असंच आपण राजेशचे हात बळकट करूया, त्यांना व्यवस्थितपणे काम करण्याला आपण पाठबळ देऊया. आणि कोणा जर बोर्ड दाखवलं राजगृह बुद्धविहाराकडे तर आपण सर्वजण तुटून पडूया. अशीच या ठिकाणी मी राजेशजी मंथने यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपल्याला एक प्रकारची शपथ देतो. त्याचबरोबर त्यांचं उर्वरित आयुष्य आनंदी सुखसमाधानाने आरोग्य संपन्न जाईल अशी भगवान गौतम बुद्धाचरणी प्रार्थना करतो व धेंडे परिवाराच्या वतीनं राजेशजी मंथने यांना हार्दिक हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर्वांना सविनय जय भीम.